सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सुखी, समाधानी आणि आनंदात ठेवण्याचं साकडं माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी घातलं। ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचा रविवारी 1 जून रोजी 65वा वाढदिवस होता। या निमित्त त्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सर्वप्रथम सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं मनोभावे दर्शन घेतलं आणि आरती केली। यावेळी मंदिराचे पुजारी शिवशंकर हब्बू, शुभम हब्बू आणि मल्लिकार्जुन हब्बू यांची उपस्थिती होती। त्यांनी पुष्पहार अर्पण करून शिवशरण अण्णा पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करून शुभाशीर्वाद दिले। दरम्यान वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी सकाळपासूनच शिवशरण अण्णा पाटील यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली। या सर्वांचेच मनापासून आभार मानताना सोलापूरच्या जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेवण्याचं साकडं त्यांनी वाढदिवसानिमित्त शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी घातलं। सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना एवढंच केलेली आहे, सिद्धरामा या सोलापूरच्या जनतेला सुखी समृद्धी ठेव, येणारं सर्व संकट दूर होऊन वैभवशाली सोलापूर बनला पाहिजे। तमाम गोर गरीब जनता उपाशी न राहता पोट भरून झोपलं पाहिजे, सुखी राहिली पाहिजे, हीच माझी प्रामाणिक इच्छा आणि देवासमोर हेच प्रार्थना केलेली आहे। या सोलापूरमध्ये काबाड कष्ट करणारे शेतकरी वर्ग असो, कष्ट करणारी माणसे असो, ते सुखी राहिली पाहिजे आणि सगळ्यांचं कल्याण हो, हीच मी या सिद्धरामेश्वरांनी प्रार्थना केलेली आहे। मी जिवंत असेपर्यंत प्रामाणिक सेवा करत राहीन हीच अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आल्याबद्दल, आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचा मी मनापासून खूप खूप ऋण व्यक्त करतो। बदलत्या राजकारणाबाबत भाष्य करताना त्यांनी आपण आमदार असो वा नसो, सर्वसामान्य जनतेची सेवा अखंडपणे करत राहू अशी ग्वाही दिली आणि आजपर्यंत जनतेनं दिलेल्या अपार आणि अमाप प्रेमाबद्दल मनापासून आभार मानले। राजकारण हा वेगळा चाललेला आहे, माणसं बदलत चालले, राजकारण बदलत चालले, सगळं विचित्र झालेलं आहे, म्हणून दुःख होतोय। राजकारणापेक्षा समाजकारण घडलं पाहिजे, उन्नती झाली पाहिजे। मी मोठ्यापेक्षा माझी जनता महत्त्वाची आहे, ही माझी भावना आहे आणि ते भावनेने काम करत राहू। मी आमदार असलो नसलो हे महत्त्व नाही आहे, मी जिवंत आहे, मी लोकांचा प्रामाणिक सेवा करेन। मी आमदार असलं नसलं हे महत्त्व नसून प्रामाणिक सेवक म्हणून काम करणं महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही काम करत राहू। अपेक्षा राहणार आहे, पूर्ती होत नाही आहे, सगळ्यांची इच्छा पूर्ण कधीच होऊ शकत नाहीत। अपेक्षा करत राहायचं, यशस्वीरित्या काम करत जायचं, मन प्रसन्न ठेवायचं आणि निरोगी राहायचं आणि हसत राहायचं, हसवत राहायचं, रडत राहायचं नाही, हीच भूमिका महत्त्वाची आहे। आमदार असो किंवा नसो, पैसा असो नसो, पण जनता हा श्रेष्ठ आहे, संपत्ती आहे। ही जनता सोलापूरची मला खूप मोठे आशीर्वाद दिले। मी सामान्य माणूस, कपडे नसलेला मी आलो, मला जनतेने नगरसेवक, आमदार, माझ्या भावाची बायको नगरसेविका, अजून आम्हाला एवढं प्रेम दिलं, अजून काय पाहिजे। माझी जनता खूप महत्त्वाची आहे, हेच जनता माझी दैवत म्हणून मी सेवा करत राहीन, हीच माझी इच्छा आहे। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक राजू बिराजदार, हनुमंत पाटील, सिद्धाराम कोरे, दशरथ गुरव, शिवराया बुक्कानोरे, मन्नूसिंग बाबावाले, समर्थ पाटील, ओंकार कोरे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनानंतर त्यांनी सोलापूर विजयपूर रोडवरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील जागृत नागनाथ मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतलं आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली।